स्टार्ट सर. मॅडम, माझे नाव रमेश धन्वंत मुकणे, मुक्काम पोस्ट चाकोर, सरपंच ग्रामपंचायत चाकोर, तालुका जव्हार, जिल्हा ठाणे. आणि मी सरपंच म्हणून ग्रुप ग्रामपंचायत चाकोर येथे जवळजवळ 15 वर्षापासून 3 वेळेस सरपंच म्हणून काम करत आहे. आमच्या चाकोर ग्रुप ग्रामपंचायतची लोकसंख्या 1991 जनगणनेनुसार 1964 आहे. आणि दुसरी गोष्ट, आमचे आदिवासी भाग आहे, ग्रामीण भाग आहे. आणि ज्या काय आमच्या गावामध्ये ज्या काय मूलभूत गरजा आहेत त्या गरजा सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने या वर्षामध्ये होणाऱ्या 6 ग्रामसभा आहेत आणि नियमित त्या मासिक सभा त्या चांगल्या रीतीने प्रत्येक महिन्याला मासिक सभा घेऊन नियमितपणे त्या दिलेल्या ठरवून सरकारने ग्रामसभा 6 वेळच्या वेळी घेऊन आणि ते ग्रामसभेसमोर विषय ठेवून लोकांनी जे सुचवलेल्या ज्या अडचणी आमच्या भागामध्ये ग्रुप ग्रामच्या कार्यक्षेत्रामध्ये हद्दीमध्ये आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही ग्रामसभेच्या ठरावाने शासनाकडे विविध कार्यालयांकडे आम्ही त्याचा पाठपुरावा सातत्याने करून ज्या अडचणीचे प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे. बहुतेक प्रश्न आमच्या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सोडवलेले आहेत. ज्या सरकारच्या स्कीम योजना ज्या आहेत त्या बहुतेक योजना आम्ही स्कीम राबवलेल्या आहेत आणि ज्या काय अटी त्रुटी अजून आमच्या ज्या अपूर्ण आहेत पाठपुरावा करून त्या सोडवण्यासाठी त्याचा पाठपुरावा सातत्याने आमचा चालू आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्या काय अजून आमच्या अटी त्रुटी ज्या राहिलेल्या आहेत त्याच्या काही ते काम आमचे पूर्ण झालेले आहेत, काही ते पूर्ण अवस्थेत आहे त्याचा पाठपुरावा केलेला आहे. ती काम आज उद्या होणार आहेत याची खात्री आहे. मॅडम, अशा काय समस्या आहेत तुमच्या गावामध्ये की म्हणजे जे आता आमच्या गावामध्ये समजा रस्त्याच्या सुविधा आहेत त्या रस्ते जे पहिले पूर्वी जे केलेले आहेत ते आता काही समजा ना दुरुस्त आहेत. ते रस्ते काम आता जवळजवळ मंजूर करून घेतलेल्या ती सुरुवात ठेकेदारांनी आता करणार आहेत. दुसरे काय पाणी पुरवठ्याच्या सुखसोयी आहेत त्या पाणी पुरवठ्याची काम म्हणजे काय पूर्वीचे आहेत ते आता दुरुस्तीच्या अवस्थेमध्ये आले आहेत, काही ना दुरुस्त आहेत त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. त्याचा पाठपुरावा केलेला आहे. दुसरी गोष्ट जे काय शिक्षणाच्या सुखसुविधा, आरोग्याच्या सुखसोयी या ज्या सगळ्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्यासाठी आम्ही काटोकाट प्रयत्न केलेला आहे. त्याचा आता पाठपुरावा शासनाकडे केलेला त्याची कामं मार्गी लागण्याच्या मार्गावर आहेत. मिळेल हे पुन्हा शासनाकडे पाठपुरावा करून आजपर्यंत एकही रोजंदारीचे काम आमच्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये तालुक्यामध्ये चालू झालेले नाही. त्याच्यामुळे जे आमचे मजुरांचे स्थलांतर आहे ते शहरी भागाकडे चालत राहिले ना. वसई, ठाणा, भिवंडी त्या ठिकाणी जे स्थलांतर आहे ते अजून थांबले नाही. कारण इथं जव्हारमध्ये होळीचा सण आलेला आहे. त्या सणाच्या निमित्ताने आज एक पण रोजंदारीचं काम करून आजूबाजूला चालू नाही आणि त्याच्यामुळे मजुरांनी बिचारे आता सण आलेला आहे, सणासाठी पैसे पाहिजे म्हणून आता काय ते प्रत्येक नेहमी पद्धतीने ती लोक स्थलांतर होऊनच राहिले. मग तशी ग्रामसभेचे ठरावाने 15 ऑगस्टच्या ग्रामसभेने जे वार्षिक नियोजन आराखडा केला त्या आराखड्यामध्ये भरपूर कामं सुचवलेली आहेत. प्रत्येक डिपार्टमेंटची कामं सुचवली आहेत. वर्षभरात मजुरांना कामं करून संपणार नाही एवढी कामे आम्ही सुचवली. मग ती काय आता शासनाकडून त्याची पूर्तता पूर्ण न झाल्या कारणामुळे मजुरांना ते स्थलांतर मोठ्या प्रमाणात शहरी भागाकडे चालूच आहे. हा ते झालेलं आहे मोठ्या प्रमाणात. ते मोठा प्रश्न म्हणजे आमचा रोजंदारीचा प्रश्न आणि सुशिक्षित बेरोजगार जे पोरं आहेत त्यांचे आम्ही जे नाव नोंदण्याच्या पीओ ऑफिस हे तिकडे जे समाज कल्याणच्याकडे केलेले आहेत त्यांची जे काही ठिकाणी जे स्थानिक लोक आहेत त्यांना जे पहिलं प्राधान्य देऊन नोकरीसाठी पहिलं प्राधान्य मिळालं पाहिजे ते प्राधान्य मिळत नाही. जी नोकर भरती आमच्या समोर तिथं जे प्रकल्पामध्ये होतात जिल्ह्यामध्ये होते ते बाहेर जिल्ह्यातली होते. त्याच्याकडे जो तरुण बेकार सुशिक्षित बेकार आहे तो कसला कसा रखडून राहिलेला. त्याला कुठला रोजगार नाही, नोकरी नाही, शेती करण्यासारखा त्याला व्यवसाय नाही. मेन प्रश्न रोजगाराचा आणि नोकरीविषयीचा प्रश्न आमचा महत्वाचा आहे. आणि रोजंदारीच्या कामात आता तर कसं कुठं तालुक्याची रडगण आहे. तालुक्यामध्ये कुठंच कामं चालू नाहीत. त्याच्या आधी ती रोजगार हमी होती ते रोजगार हमीच्या माध्यमातून जवळजवळ अशी धरा का करोडो रुपयाचे लाखो रुपयाचे कामं प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये व्हायचे. त्याच्यामध्ये लोकांना पाहिजे तेवढे कामं मिळायची. पण आता ते रोजगार हमी योजना बंद केली आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना चालू केल्यापासून लोकांना आता एवढा त्रास त्याचा झालाय 2-3 वर्षापासून. कामाचा बघितला तर तिकडे सगळ्या तालुक्यामध्ये खडखडाट आहे. सगळ्या ग्रामपंचायतीने पाठपुरावा करून त्यांनी त्यांच्याकडे कामणी मागाची मागणी करून कामाची अजूनपर्यंत कुठे एकही काम चालू दिसत नाही कार्यक्षेत्रामध्ये तालुक्यामध्ये. आता त्याच्या काय स्थलांतर फार मोठ्या प्रमाणात होऊन राहिले आणि स्थलांतर होऊन तिकडे जे लोक गेलेले आहेत त्या अडचणीसाठी बरेच निर्माण होऊन तिकडं काही लोक मृत्यूमुखी पण पडलेले आहेत.
अशा बऱ्याच अडचणीचे प्रश्न आहेत.